मित्रांनो नमस्कार. आज आपण हेल्थ टिप्स विथ सूरज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जो टॉपिक शिकणार आहोत तो आहे हिवताप. हिवताप म्हणजे काय मित्रांनो? हिवताप हा आपण याला मलेरिया असे पण म्हणतो. कशामुळे होतो मलेरिया? बघा, मलेरिया जो आहे तो ॲनाफिलिस नावाच्या डासामुळे होतो. मलेरिया ॲनाफिलिस नावाच्या डासामुळे होतो, ज्याचा जो व्हायरस आहे तो त्याला म्हणतात प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. हा जो व्हायरस आहे तो डास जो ॲनाफिलिस जो डास आहे तो चावल्यामुळे एका माणसापासून किंवा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत असतो. बघा, त्या आजाराची लक्षणं पण आहेत आणि त्याच्या तपासण्या पण करता येतात. तर पहिले आपण बघूया लक्षणं काय काय आहे, काय होतं नेमकं मलेरिया झाल्यानंतर म्हणजेच हिवताप झाल्यानंतर काय होतं. बघा, पहिलं लक्षण आहे तो जो व्यक्ती आहे त्याला खूप ताप येतो, पण तो ताप असा असतो की त्याला थंडी खूप वाजते आणि ताप पण असतो, म्हणजे थंडी वाजून ताप. दुसरं आहे त्याचं खूप डोकं दुखतं, डोकेदुखी होते त्याला. तिसरे आहे जो आपला हाडं आहे आपले, तर ते म्हणजे त्या व्यक्तीचे जे हाडं आहे ते सुद्धा खूप वेदना होतात, त्यांना खूप दुखतात. चौथं लक्षण आहे मित्रांनो, त्याला उलट्या व्हायला चालू होता, उलट्या आणि मळमळ ही कंटिन्यू असते. आणि पाचवं लक्षण आहे त्याला डबडबून घाम येणं. जो ताप आहे तो उतरल्यानंतर किंवा उतरायच्या वेळेला काय होतं, रात्रीच्या वेळेला जास्त डबडबून घाम येतो त्याला. हे त्याचे 5 प्रमुख लक्षण आहेत. कारण एकच आहे, डासापासून होतो. त्यानंतर आता कसा होतो हा जो डास आहे तो कसा तयार होतो आणि आपण त्याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काय काळजी घेऊ शकतो ते आपण शिकू. तर बघा, हा जो डास आहे तो पाण्यामध्ये तयार होतो. बघा, अंडरलाईन दॅट सेंटेन्स, पाण्यामध्ये तयार होतो तो डास. तर पहिले काय होतं, त्याचं बीज म्हणजे अंड तयार होतं. अंड तयार झाल्यामुळे ती मादीने जे अंड दिलेलं असतं ते त्याचं रूपांतर काय करतं, पुढे त्याच्या आळईमध्ये रूपांतर करतं. आळई म्हणजे त्यालाच आपण मेडिकल भाषेत लार्वा असे म्हणतो. त्यानंतर काय पुढची अवस्था आहे त्याची, कोश तयार होतो. कोश तयार झाल्यानंतर त्याचं होतं विकसित अवस्था, म्हणजे तो पूर्णपणे डास बनतो. आणि आपल्याला वाटत असेल आपल्या जसं मानवी जीवनामध्ये बदल व्हायला खूप वर्ष लागतात, त्याच प्रकारे डासामध्ये लागत असेल. आपण जसं बालावस्था म्हणतो 1 ते 5 वर्ष, तसं डासाला जास्त दिवस लागत नाही. दिवस म्हणतोय मी, वर्ष नाही. तर डासासाठी जी अंडा जी घालण्याची प्रक्रिया आणि हे प्रौढ अवस्था म्हणजे पूर्णपणे त्याची जी विकसित अवस्था बनण्याची प्रक्रिया, याला खूप थोडे दिवस लागतात. आता बघा, खूप थोडे दिवस म्हणजे नेमकं किती दिवस लागत असेल? बघा, जो अंडे म्हटलो आपण, ते अंडी ते आळी बनण्याचा जो पिरियड आहे मित्रांनो, तर तो आहे 1 ते 2 दिवसाचा. फक्त 1 ते 2 दिवसात त्याची आळईमध्ये तयार होतं, म्हणजे लार्वा तयार होते. लार्वा आणि किंवा जे आळी आहे ते कोशामध्ये जे रूपांतर होतं ते 5 ते 7 दिवस लागतं त्याला, फक्त आणि फक्त 5 ते 7 दिवस. आणि जो कोश आहे त्याचं पूर्ण अवस्थामध्ये रूपांतर होण्यासाठी, कोश ते पूर्ण अवस्था याला लागतात
1.5 ते 3 दिवस फक्त. म्हणजे 8 दिवसात तुमचा डास म्हणजे एका आठवड्यात तयार होतो पूर्ण. तो काय होतो, पूर्णपणे तयार होतो आणि आपल्याला तो मलेरिया जो आहे किंवा हिवताप जो आहे तो पसरवण्यासाठी पूर्ण तयार होऊन आपल्याला तो काय करतो, आजारी पडतो. बघा, मलेरियाचं तुम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलेलं असेल किंवा हिवतापाचं. तर त्यामध्ये आपल्याला टेस्ट केली जाते डॉक्टरकडे गेल्यानंतर, किंवा आपले जे शासकीय रुग्णालय आहे त्यामध्ये सुद्धा मलेरियाची मोफत टेस्ट होते. पण त्याआधी ती टेस्ट कशी होते आपण समजून घेऊया. जो मलेरियाची टेस्ट आहे ती शासकीय प्रत्येक रुग्णालयामध्ये होते. तर त्याचा जे आहे तो आपल्या सॅम्पल कलेक्शन केलं जातं एका काचेवर, आणि ती काच मायक्रोस्कोपीसाठी पाठवली जाते. मायक्रोस्कोपीमध्ये तपासणी करून आपल्याला मलेरिया आहे की नाही हे आपल्याला सांगितलं जातं. बघा, आता आपण त्यामध्ये काय करता येईल, आपल्याला होऊच नाही त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय दिलेले आहे, किंवा मग डासाची जी उत्पत्ती आहे ती थांबवायची कशी हे आपल्याला दिलेलं आहे. काय काळजी घेता येईल हे आपल्या हातात आहे. डास होऊ न देणं हे आपल्या हातात आहे, सर्वांना माहिती आहे. तर आपल्या घराची काळजी आपणच घ्यायची, म्हणजे डास होण्यापासून तर स्वच्छतेपर्यंत. म्हणजे काय होतं, आजारी पडत नाही किंवा डॉक्टरकडे जाण्याची वेळ येत नाही. तर मग काय काळजी घेणार तुम्ही, तर पहिलं आहे घरातील जो स्वच्छता, घराभोवतालचा किंवा घरातील जो सभोवतालचा परिसर आहे तो स्वच्छ ठेवायचा आहे. त्यानंतर काय करता येईल आणखी, बघा, घरासमोर जर काही टायर डबके वगैरे जर साठलेले असेल, त्या जे पाणी साचतं किंवा करवंट्या नारळाच्या त्या ज्या असेल तर त्यामध्ये जर पाणी साचलेलं असेल तर ते रिकामे करायचे आहे आणि पालथी घालून ठेवायचे आहे. त्यानंतर आणखी काय होईल, निरुपयोगी भांडे वगैरे जर असेल आपले ठेवलेले आणि त्यामध्ये बघा पावसाचं पाणी जमा होतं, ते पावसाचं पाणी जमा जर झालेलं आहे तर ते होऊ नये यासाठी जर झालेलं असेल ते ओतून द्यायचं, आणि जे निरुपयोगी भांडे वगैरे जे आहेत ते तुम्ही पालथी घालून ठेवायचे आहे. त्यानंतर पाण्याची भांडी किंवा रांजण किंवा टाकी जी आहे ती हवा न लागू देता म्हणजे त्याला झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवल्यामुळे काय होतं, त्यामध्ये डास लार्वा जरी तयार झाली, एक तर होतच नाही, झाली तर तिला बाहेर पडता येत नाही. तसेच जे परिसरातील जर एखाद्या सपोज आपल्या घराभोवती वगैरे जर डबके असेल एखादं मोठं, किंवा मग काय एखादं सांडपाण्याचा डबका असेल तर ते आपण काय करायचं, ते पाणी आहे ते वाहत करून द्यायचं आहे मित्रांनो. तसेच डास नियंत्रणाचे 4 प्रामुख्याने पद्धती आहेत. डास नियंत्रण ठेवण्यासाठी 4 प्रमुख जे पद्धती आहेत त्या आपण शिकणार आहोत. पहिली आहे रासायनिक पद्धत. रासायनिक पद्धत म्हणजे काय, आपली जी ग्रामपंचायत आहे जर सभोवताली डासाचे जर जास्त एखाद्या ठिकाणी जर डेंग्यू मलेरिया वगैरे जास्त पेशंट निघाले तर म्हणजे तिथं डासाची उत्पत्ती जास्त आहे, किंवा मग इतर जर डासाची उत्पत्ती आहे असं कळल्यानंतर ते धूर फवारणी करता मित्रांनो, ती आहे रासायनिक पद्धत. म्हणजे आपले जो औषध फवारणी करता किंवा धूर